आता कसं असते तर काढतो नाही याची कसं काय असते. हो यानं पैसा खाल्ला आणि त्यानं घरात भरला आणि त्यानं हे केलं आणि त्यानं ते केलं गावावर अफवा पसरवली नाही. आता काढतो याची कशी असते तर. अरे चुलाल भू म्हटलं या बाहेर या म्हटलं. अरे बाबा झापू द्या मारते बरेच रागात दिसून राहिले. घरावर गोटे आले वाटते म्हणजे बाबाचे उभार धंदे घरावर आले. आता घरात गोटे आले. हा बोला म्हटलं मारती दाखवून काय झालं काय म्हटलं. बाबा तर घरी नाही बा. असं का घरी नाही नाही. मग कुठे गेले कुठे गेले म्हटलं सांग लवकर कुठे गेले तर. याची त्याची अबा फैलून राहिले. येना पैसा खाल्ला तेना पैसा खाल्ला गावातले लोकांना भडकून राहिले नाही. झाला सगळा भांडाच फुटला. आता तर आता यायला माहीतच पडलं वाटते ना. हो बाबाच्या कारस्थानी. आता काय करतेत ना काय नाही बाबाला काय माहित बाबा. आता मला सगळं लागेल का काही माहीतच नाही. म्हटलं काय झालं माहिती म्हटलं काही म्हटलं तुमचा काही समजा नाही म्हटलं काय नेमकं म्हटलं काय झालं काय केलं बाबानं. मारती राहिलं सगळंच माहिती म्हटलं. हो या म्हटलं येडे खाऊन पेढे खाऊन राहिला. आता हो काय केलं काय नाही सगळंच माहिती राहिलं. मगाची म्हणे नाही याच्या बाबाला आवाज द्यायला आलो होतं. सगळं म्हणे म्हटलं ह्या हो घरात भरले तुम्ही सोबत आहे म्हणते जायला असं तसं. हो सगळं माहिती आहे म्हटलं येले. हो आता टाइमार म्हटलं ह्या रंग बदलून राहिला गिरगिट सारखा. हो बाप तसंच पुट्ट नाही तर का बापाच्या जाणार पुट्ट. हो बाप तसं पुट्टे तसंच पहिले खुचीन काड्या करून घेते. सगळं कांड करून घेते नंतर म्हणते मी केलंच काय. हो मला काही माहित नाही माझ्या अमृता. हो यायचं काय आणि काय नाही मला काय माहिती. आलते दोघं जण बलवाले म्हटलं घरी नाही म्हटलं बाबा एवढंच बोललो मी नाही का. असं काय एवढंच बोलला तू नाही. अजून बोलला तू खोटा. बोल अजून खोटा. लेका खोटाड्या वानाच्या. दादा मोठा सांगून राहिला होता ना तुम्ही त्यासोबत पैसे खाल्ले आहे तुम्ही सोबत आहे असा आहे तसा आहे. तुम्ही घर भरून राहिले हे भरून राहिले ते भरून राहिले. तुम्हाला का चांगला दोघे बापले काल चांगला शिनारला पाहिजे नाही म्हणेपर्यंत. हो झाबरूदाची बदनामी करून राहिले म्हटलं ती बाबा. म्हटलं काय समजायला पाहिजे ना ते किती वेळा अडचणीत कामी पडते झाबरूदा. एकट्याच्याच नाही सगळ्याच्या कामात पडते ना. ती बाबाची किती वेळा कामात पडले ना. मागा टांग तुटली त्या बापाची तर म्हटलं झाबरूदानं दिलते पैसे त्यानं दवाखान्यात नेलतं. अरे बाबाला म्हटलं जराशी जाणली पाहिजे ना बाबानं. सगळ्याची बदनामी करते आमची तर करते. पण झाबरूदाची करते ना ती बाबा. कमीची आहे का ती बाबा. काही माणूस किती आहे का त्या माणसा. जिथं खाती राखते तो माणूस नाही तर काही ढंग आहे का त्याच्यात. मारती दा म्हटलं जरा जास्त अगावून राहिला ना. जिथं खाती इथं हाकते म्हटलं बरं चांगला बोल म्हटलं मा बाबाले. काही जगह नको बोलू म्हटलं काय केलं असं मा बाबा तुमचं आलं काय बिघडवलं काय केलं काय म्हटलं. म्हटलं जास्तच बोलून राहिले ना जास्त राहिलं त्या अंगाच्या पार. आणि ते फोतरी म्हटलं कमी बोलून राहिला अरे फोतरे म्हटलं बाबू तू भेट मला दाखवत तुला घनचक्कर कसं असते तर. त्या बापानं करून राहिला म्हटलं त्या बापाने पहिलं कसं आहे तर मला म्हणून राहिला तर बाबू. म्हटलं आपला पाय पहिले आपली धुई मग दुसऱ्याची म्हणतो दुसऱ्या दुध इथं सांगू तू फोतरवानाचा लहानताच माझी तर बोलून राहिला फोतऱ्या लहानचा. पण त्या का म्हटलं खोटाडे नाही तुमच्या बाबा दोघे बापले का सारखं आम्ही दोघे बापले खोटाडे नाही आहे म्हटलं. तुमच्यासारखे खोटाडे वानाचे हो इथली बदनामी करत घुमता. ए बाबू म्हटलं झाला असून तुमचा बंद करायचा बंद कर. ते बाबा कुठे गेले ते सांग पहिले. बाबा कुठे गेले ते सांग लवकर. बाबा काय माहित बा मारतीचा मले कुठे गेले काय गेले असतील ते तिकडे घुमत फिरत नाही कामाला नाही गेले पण असतील कुठं नाही कुठं जाणार आहे. बरं ठीक आहे ना नाही आहे ना घरी. हाय गाव मी काय आम्ही जाईन कुठे म्हटलं एका गावात राहिल्यावर भेटणंच आहे म्हटलं. त्या बाबाची चांगली काढतो वरात तर काढतो त्या बाबाची. बुरा म्हटलं गावातल्या लोकांना पुरा तो म्हणजे भडकून राहिला ते बाबा. कमीची आहे काय ते कमीची झाली का म्हणजे जरासं मंडळ ते ना. हे ते काय म्हणजे ह्या वर्षी मापाशी दे हिशोब मापाशी दे त्याच्यापाशी जरासा हिशोब दिला का नाही दिला तर म्हणजे बदनामी करून राहिले नाही. तो पैसा खाऊन राहिला घरात भरून राहिला ना असं करून राहिला तसं करून राहिला नाही. बरं थांबा ना काढतो ना आता काढतो म्हटलं. सांगून देतो ते बाबा गिबा आली सांगून देतो म्हणा वरात आहे ना तुमच्या आता वरात निघणार आहे म्हणा चांगली वरात निघणार आहे म्हणा नाही म्हणेपर्यंत काढते म्हणा मारतीदाच काढते म्हणा एकटी. पाहतो ना मी कशी काढते मा बाबाची वरात. माझ्या हाता का बांधून ठेवलाय का दाखवतो तुम्हाला घनचक्कर. हो म्हणजे भुसण्या म्हणते ना भुसण्या. हो येतो म्हटलं बाबू सांगून देतो बाबाले. चालेल झाबरू म्हटलं चाल तिकडे बघू नाही तर मग घरी तर म्हणजे संध्याकाळी येणार तर संध्याकाळी भेटणारच. आपल्याला काय जवळ भेटला कवाय भेटला आपण तर वरात काढणारच आहे. बरं जमलं म्हटलं बाबू जिम्मर आपलं आलं. चांगला ते झाबरीच्या नावाचा चांगला डंका वाजला पुरे लोक म्हटलं आता. त्याच्या खिलाफ आहे म्हटलं सगळेच जण राग करून राहिले त्याचा आला. पुट्टे तर गेलेच नाही वाटते काय गेलेच नाही सगळे पुट्टे म्हटलं आता आपल्या एकूणच आहे. आपण मस्त दुसरा गणपती बसून अध्यक्ष तू आणि मी उपाध्यक्ष मी अध्यक्ष मी आणि उपाध्यक्ष तू मस्त आता म्हटलं आपलेच म्हटलं बाबा आहे. हो चांगला पैसा म्हटलं आता आपल्याच पैसे आपणच म्हटलं चांगला गणपतीच्या नावावर चांगला पैसा आता म्हटलं आपणच गेम करून टाकू. येईल का माहित पडते काय झाबरूचं नाव तिकडे फसून देत जाऊ आणि आपण इकडे बसतो मस्त गेम करत जाऊ. चांगलं जमलं आपलं मस्त जमलं. त्या मोठ्याला म्हटलं होतं झाबरूले पैशाचा व्यवहार आमच्या पैसे दे पण दिला का त्यानं आपल्या पैसे नाही दिला त्यानं घेणं बरं शकून तसंच पाहिजे लेखाले. आता कशी बंदमी झाली त्याच्या नावाची आता काय कुत्रे नाही विचारात लेखाले घे बरं तसंच पाहिजे त्याला सहाय्य तसंच पाहिजे टांगल्याले. बाबा म्हटलं उभा धंदे केले तुम्ही म्हटलं ते सगळे अंगावर आले आता. कोण काय झालं काय झालं म्हटलं बुट्ट्या काय झालं म्हटलं सांग लवकर सांग पक्क
जी म्हटलं ते झाबरू आलता म्हटलं घरी झाबरूदान मारती दा हो म्हटलं ते तुम्हाला पाहून राहिले हो त्याला सगळं माहित पडलं तुम्ही त्याच्या नावाची बदनामी करू राहिले म्हणून सगळं माहित पडलं म्हटलं हो आता त्या बाबाला पाहतो म्हणे असं करतो तसं करतो म्हटलं तो तुमचा काही ना काही करते म्हटलं तुम्ही कुठे नाही कुठे जा म्हटलं कुठे नाही कुठे चालले जा नाही तर म्हटलं झाबरूदान मारती तर मला खवलू नाही दिसलं बाबाला खवलू नाही तो म्हटलं काही करून टाका म्हटलं तुम्ही लवकर चालले जा कुठे नाही कुठे चालले जा तुम्ही माहित पडलं मला माहित पडणार तो आज नाही उद्या नाही तर काय जे खरी आहे ते त्यांना का पैसे खाऊन राहिला माहित पडत नाही का माहित पडत नाही का तशीच काका लपून राहणार आहे का ते गोष्ट मग जे खरी आहे ते आहे पाहून घेईन काका भयाची गोष्ट नाही दिले काही म्हटलं मी कुठे जात नाही का काही नाही काय करते पाहिजे मी काय करते दोघं जण टकल्यान तो डुबऱ्या लेखाचा हो पाहिजे म्हटलं काय करते दोघे जण एका थायपडीत लेखाच्या कुठे कुठं बैठ देते मला सांगून राहिला का म्हटलं कुठं जात नाही मी तू काही भिऊ नको टेन्शन नको घेऊ पाहिजे मी त्या दोघाचा करतो म्हटलं मुश्किल म्हटलं काय भिऊ नको तू आहे ना मी आहे म्हटलं त्या बाबासोबत काही टेन्शन नको घेऊ आम्ही पाहतो म्हटलं ते काय तर काय टेन्शन नको घेऊ तू नाही ना बाबा म्हटलं ऐका ना ऐकत जा बरं तुम्ही म्हटलं लय गरम आहे ते बस ते म्हटलं डोक्यात गेला डोक्यात हो म्हटलं काही करून टाकन ते म्हणून राहिलो जरासं म्हटलं 2-3 दिवसासाठी तुम्ही कुठे नाही कुठे चालले जा गणपती बसला घेतल्यावर म्हटलं येऊन जाता म्हटलं ते घरावर आलते ना मग घरावर आलते ते दोघे जण म्हटलं काही करून टाकन बरं वाईट त्यापेक्षा म्हटलं चालले जा कुठं आते घेते गावाला चालले जा नाही मावशी जा मामाच्या जा कुठे जा म्हटलं पण गावाला जा तू काय भिऊन राहिला एवढा म्हटलं एवढं काय भ्या लागते का मारणार आहे का ते जीवानं पाहतो ना काय करते तर काय करते ते काही नाही करत म्हटलं गावातले सगळे लोक आहे आपल्या सोबत कंदीला बाजी म्हटलं फुट्टे फट्टे सगळे म्हटलं सब आपल्या सोबत आहे त्याकडून कोणीच नाही फक्त ते मारती आहे आणि बस झालं ते आहे बाकी कोणी नाही त्याच्याकडून कोणीच नाही म्हटलं सगळे आपल्या इकडूनच आहे अरे बाबा ऐकत जा ना म्हटलं बाजू पलटाले टाइम नाही लागत म्हटलं ते झाबरूदा त्याच्याकडून जाते सगळे जण जरा गोड का बोलला नाही तो म्हटलं त्याच्याकडून जाते म्हटलं तुम्ही जा बरं बाबा जा गावाला जा म्हटलं तो झाबरूदा मारती जा तपूनच आहे तपून आहे म्हटलं तुमच्यावर तपून आहे लवकर तुम्ही गायबून जा अच्छा महाबिन काय लावलं बी तू ना गावाला जा म्हटलं एवढं भ्या लागते का पाहतो ना मी त्याला काय तर करतो देतो बरं वाईट हो ना रे बाबू म्हटलं काही नाही होत आहे ना मी यार सोबत आम्ही दोघे जण आहे ना पाहतो ना दोघांचं म्हटलं करतो बरं वाईट करतो ना आम्ही नाही तर का त्याला काय भेवता काय सहाय जाईल झुमर काका बाबा म्हटलं ऐकत जा कोणी एवढं म्हणून राहिलं म्हटलं आड्या नका घालत जा दात जा कोणा काही म्हटलं तर करत जा नाही तर का म्हटलं ऐका मामनाजी ऐका म्हटलं नाही तर काही बरं वाईट होऊन जायन बसन मग पहिलं म्हणसान मग म्हणसान का भुसने सांगितलं तर ऐकलं असतं तर बरं झालं असतं नाही तर का म्हणून राहिलो मी जे म्हणून तर ऐका तुम्ही लवकर गावाला चालले जा बाबा झुमर काकाला लागेल तर राहू द्या पण तुम्ही गावाला चालले जा अच्छा महाबिन तू होय नसे तेच लावून राहिला नाही बरं एक काम करा गावाला नका जा पण म्हटलं ते दिसू नका कुठं नाही कुठं म्हटलं गायब तरी होऊन जा गावातल्या गावातच म्हटलं आपल्या इथं येटायात कुठं नाही कुठं गायब होऊन जा दिसू तरी नका तिला दिसू नका म्हटलं फक्त दिसू नका नाही तर ते वरात काढल्याशिवाय बघा सोडत नाही ते म्हणत नाही ते वरात काढतो म्हणे बरं ठीक आहे पाहतो आम्ही पहिले तामझाम काय आहे काय नाही मग आम्ही बरोबर म्हटलं त्याला भेटत नाही दिसत नाही दिले बरं पाहतो काय करायचं आहे तुम्ही सांगितलं ना आता लवकर घरी जा टेन्शन घेऊ नको त्या मायली म्हणा टेन्शन नको घेऊ म्हणा पाहतो करतो मी बरोबर ठीक आहे हा जा आता पाहतो आम्ही काय तर पद्धतशीर पाहिलं बरोबर हो म्हटलं आता समोर आलं मी नाही तर मग बस झालं हो ते मला टपूनच आहे नाही तर बघ हो पाहतो आम्ही बरोबर पाहतो जाय तू जा घरी जा लवकर तू शिवलाल भाऊ म्हटलं मोठ्या नाही बरोबर आहे ते म्हटलं आता आपलं टबूर असं नाही तर का पुऱ्या गावात आपण म्हटलं त्याची बॉब केली पैसे खाल्ले पैसा घरात भरून राहिला समोर आला तसं राहिला त्याला चांगले झोंबल्याचं सहाय केले पण आपल्याला म्हटलं टेन्शन खायची गरज नाही आपल्या सोबत सगळेच जण आहे सगळे म्हटलं कंदीला पाहिजे गीताची ते भारतीचा बुडा गेला सगळे जण आपल्या सोबत आहे ते फक्त भारतीय आहे त्यासोबत बाकी सगळे म्हटलं आपल्या सोबत आहे पाहून गेलं आता काय होते काय नाही फक्त सध्या दिसू नाही आपण जर दिसलो तर तो आपली घडल्या मग सोडणार नाही लपू तमाशा पाहू आता आपण काय होते काय नाही तर माहिती पडते लोक चांगले बोलत असं मला साहाय्य तसंच पाहिजे तो काय कमीचा नाही आहे हा त्याला काय म्हटलं म्हणणार आपल्या पशी दे तर नाही म्हणे हो आम्ही सांभाळतो घे ना आता दाबून चांगला दणका हो चला म्हटलं चला तमाशा भाऊ काय झालं काय नाही चला काले बा मी काय म्हणतो आता आपल्याला ते झाबरूदाच्या गणपतीत जायचं नाही तर मग आता आपण कोणत्या गणपतीत जायचं बा आपल्या गावात एकच गणपती बसते मग आता आपण जायचं कुठं बा आता गणपती बाप्पाची छवा कालाची मग तर दुलवा तोला हाल होया हे होया ते होया गणपती बाप्पा येऊन राहिले वचत एकच दाव येते 10 वेळा भेटते का मग मंडपात जा झोपा संध्याकाळी आलत्या कला हे कला ते कला ते म्हटलं 10 वेळा कलाला नाही भेटत ना वचन एकदा येते आता म्हणजे मग कुठं काय कला तर आपण आता आपण ते झाबरूदाच्या गणपती पाहिजे जायचं नाही तर मग कलाचं कुठं मी असं म्हणून राहिलो अबे तू त्याचा काय टेन्शन घेऊन राहिला भान्या म्हटलं ते शिवलाल भाऊ झुमर भाऊ म्हणे का आपण दुसरा गणपती बसू म्हणे तिथं मग आपलं जाय ना मग आपला जाण सगळा मग आपलाच मावर राहणार आहे तिथं मग कोणाचा राहणार आहे आपलाच मावाला मस्त आपण झोपत जाऊ तिथं आपण आरत्या करत जाऊन आपणच मस्त हार करा हे करा ते करा दुर्वा करा सगळं आपल्याकडे जाय ते हा ना ते झाबरूदाच्या गणपतीकडे जायचं नाही कुणीच अजिबात जायचं नाही बोलायचं नाही काहीच नाही जाऊच नका अजिबात जाऊ नका बोलू नका काही नको करा ते झाबरूदा म्हणजे आपण त्याला चांगला समजतो त्यानं म्हटलं किती मोठा कांड करून टाकला किती मोठा कांड करून टाकला त्यानं तो त्याचं म्हटलं गणपती बाप्पाचे पैसे घरात भरून राहिला मग काही कामाची काय शेट आहे का ते गणपती बाप्पाचे पैसे घरात भरून राहिला तो आणि नाव आपलं डॅमेज येऊन राहिलं म्हणजे किती चोट्ट म्हणा कमी चोट्ट आहे का ते झाबरूदा आपण म्हणतो बा चांगला गावातला चांगला पोरगा समजतो
करतो तिला आपण दादा म्हणतो तू असे काम धंदे करते मग अजिबात कोणी जाऊ नका का बोलू नका चुल्यात गेलं तिकडं आता काय होतं आपण इकडे बसू ना गणपती आहे ना ते शिवलाल भाऊ झुमार भाऊ बसवतो म्हणे इकडं सगळे जण आपल्या सोबत आहे त्याच्यासोबत कोणीच नाही आहे फक्त ते मारतात आणि तो आहे बस झालं नाही अजून ते 2 पुत्र आहे ना जगण्यानं ते संख्या 2 जण ते आहे बस झालं बाकी मग कोणी नाही आहे बाकी सगळे आपल्याच इकडे आहे मग म्हणजे आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही दुसरा गणपती बसते आपला बोला आहे ना मग बघा थांबलं ना मग आपलं मला वाटलं बाबा म्हटलं आता इकडे जायचं नाही मग कोणा गणपतीत जायचं कुठं झोपायला जायचं मग गणपती आलतं गेलं कुठं करायला जायचं बाबा मला हेच टेन्शन आलं होतं नाही का बस झालं मग आपला दुसरा गणपती बसून लागला तर मस्त तिथं आपलीच मजा आहे मग आपली नाही तर कोणाची आपलीच मजा आहे शिवलाल गुंज मारबो काही टेन्शनच नाही मग नाही काही करा कोणतेही मस्त करा जुआ खेळा तिथं का काही करा मग जमते आपलं मग नाही हो मस्त तिथं पत्ते गिट्टे आणत जाऊन खेळत जाऊ ना मग आपण मग जुआ खेळत जाऊ हो आता दिवसभर कामच कोण करायचं आपल्याला आपल्या काम धंदे झाले आरती गिरत्या झाल्या तर बसलं पत्ते घेऊन हो आणि तो झापलं जातो नुसतं पत्ते घेऊन बसला कल्लाच करते बाबा नाही तर का माल कल्ला करते खेळू नका पत्तेच पालून फेकून देते तो त्याला दिसलं का चिवाई करते देते नाही तर कल्लाही करते मग जाऊ दे आता आपलं इकडे मंडळ आहे मस्त तिकडे काही टेन्शनचं कामच नाही काही करा आपलीच मनमानी आहे आता मस्त बेवल आल्याचे ते तेव्हा झाबलू दा मालती संख्या जगणे आले बाबा जीवन येऊन आले चालू पहिलं घरी नाही आपण तिथं घेतो ना आपल्याला बोलते म्हटलं इथून लवकर होतात पयान काय लागते रे बाबा आपण काय खाल्ली बिल्ल्या का त्याच्यावाले त्यानं गणपती बाप्पाचे पैसे काढले घरात भरले नाही तर का आपण काय पळून राहिलं तट काही पळून का येऊ द्या काय पळून घेऊ नाही रे लारे या तोंडावर टोन पडते बरं नाही वाटत ते नाही तर का बोलला नाही म्हणून मग त्यापेक्षा म्हटलं नाही दिसलेलं बरं तरी तू लवकर गायब होय ते म्हणजे तोंडावर टोन पडलं आणि ते बोललं नाही तर म्हटलं बेकार वाटते त्यापेक्षा नाही दिसलेलं बरं चाल लवकर इथून पहिले लवकर सरे म्हटलं ना रे चल लवकर जाणार कुठे आहे ते आज नाही उद्या भेटणारच आहे हाय गावात ते डावा सायाचे काही नाही चांगला तुला धरून झापडू जाते हो भेटला जिटला मा काका चांगला तुडं काही काका फका काही कामाचं नाही तो बदनामी करे लोकांच्या बदनामी करते यानं हे केलं त्यानं ते केलं आपल्या मागचा अंतर नाही दिसत येईल नाही तर काय मी तर म्हणतो त्या फुट्याला चांगला तुडायला पाहिजे ना साय गेले भुसण्याले नाही म्हणेपर्यंत एखादा खोटा बोलून राहिला खोटा बोलते मला काहीच माहित नाही त्याला सगळं माहित आहे साय गेले मारमूर करून काय करतो जगण्या म्हटलं आपल्याला झगडे भांडणं करायचे नाही आहेत काय कर झगडे भांडणं करून ना डॅमेज होते यानं त्याने मारलं आणि त्यानं गेले मारलं मग आपण एकाच गावात राहतो तर माणसानं कसं चांगलं राहायला पाहिजे पण बरोबर नाहीये बरोबर आहे का मी किती जणांच्या कामी पडतो मला तर कसं वाटून राहिलं म्हणजे मी ना काय करा मी एवढ्या जणांच्या कामी पडतो आणि लोक मला म्हणजे मारा आठाण्याचा विश्वास नाही करू राहिले सगळे जमून राहिले का बा झाबरून घरात गणपतीचा पैसा भरला मी काय एवढा निपटार आहे का रे म्हटलं देवाचा पैसा खाणार आहे म्हटलं मी आठाण्याचा हिशोब ठेवतो लागण तर जवळचे टाकतो पण म्हटलं त्याच्यातला आठाने घेत नाही म्हटलं मी म्हटलं मलाच बरं नाही वाटत ते लोकांना म्हणजे खरं तरी कसं वाटून राहिलं ते सांगून राहिले होतं मला त्याचाच विचार येऊन राहिला त्याचा खरं वाटून राहिलं ना ते दोघं सांगून राहिले पण त्याचा खरं वाटून राहिले ते म्हणजे ते हे नाही बोलून राहिले का झाबरू तसा पोरगा आहे नाही तो ते विचार नाही करून राहिले त्या दोघांचा खरं वाटून घेऊन राहिले ते मग आता लोकांची गलती आहेच म्हणा पण सगळ्यात जास्त गलती आहे भूत जो डोक्यामध्ये भूत घालून देऊन राहिलं त्याची म्हणजे शिवलाल आणि ते झुमऱ्या ते दोघा जणांची गलती आहे आता भाऊ काही म्हणत नाही मी तुल्यात गेला भाऊ तो माझ्या सोबत्याची बदनामी करायला तर मी आता भाऊ काही म्हणत नाही डायरेक्ट शिवला आणि झुमऱ्या तुल्यात गेले तिकडे काय व्हायचं लगाचे बदनामी करून राहिले त्याच्यापाशी मंडळ चालवायला नाही दिलं तर ते बदनामी करून राहिले नाही मेन म्हटलं गुन्हा यायचा आहे लोकांच्या मनात भूत घालून दिला तर ते बिचार तसं ऐकणार आहे ना ऐकणार आणि त्यामध्ये पैसा राहते त्यानं सांगितलं असं काय गणपतीचा पैसा दाबते असं करते तसं करते म्हणे त्याची पैसा राहते त्याच्या लक्षात देऊन गेलं हो बा हो त्याच्यापाशी 12 महिने पैसा राहते कोणी मागितलं का देते म्हणून लोकही हो करून राहिले नाही तर लोकांच्या मनात ते विषय तसं काही आहे नाही पण मेन भूत हे दोघं जण घालून देऊन राहिले त्याच्या डोक्यात हो ना शाळेचे म्हणजे याच्यापाशी मंडळ चालवायला दिलं नाही तर वा कोणाला कसं म्हणजे कोणाची बदनामी करा कसं कोणाला मंडळाच्या बाहेर काढा कोणाला वा लोकांसोबत कशी त्याची दुश्मनी करा याच्यापासून शिकाव शाळेच्या पासून म्हणजे कमी हरामखोर आहे का हे बापा काय हरामखोर आहे का काय हे काय भीर अशी लोक असतात म्हणजे अशी लोक असतात का काही बाबा मायावर खोटा आरोप लावून राहिले देवाचे पैसे खाल्ले म्हणते मले देवाचे पैसे जर खाल्ले असेल ना तर माय म्हटलं लय बेकार लय वाईट होईल मायवालं कधी भलं नाही होणार मायवालं ते देव करते रे झाबरू बरोबर त्याचं टेन्शन नको घेऊ देव बरोबर करते ज्याचं काय करायचं आहे ते देव म्हटलं दिसतं त्या देवाला देव बरोबर करते काही टेन्शन नको घेऊ आता मित्रांनो तुम्ही पण म्हटलं आपले आता व्हिडिओ आता इथपर्यंत आता येऊन नव्हते राहिले कंटिन्यू आता रोज आपले व्हिडिओ येणार आहे तर म्हटलं कमेंट लाईक सबस्क्राईब म्हटलं करायला विचारू नका लाईक करून टाका व्हिडिओ आवडला असेल तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट सांगूनच द्या एकदा आता लगेच झाले स्टोरी जरा सांगा हो काय तर बनवू काय नाही सांगत जा इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भाऊ इथपर्यंत जर पाहिला असेल तुम्ही तर मनापासून धन्यवाद हो चला भेटू असेल पुढच्या व्हिडिओ मध्ये